संभाजीनगर आणि सिल्लोड येथे जे बोगस अपात्र बांगलादेशी लोकांवर कारवाई सुरू झाली आहे। आज सकाळी मी सिल्लोडला गेलो होतो, तिथे 196 लोकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि त्याचबरोबर 286 लोकांचे 386 लोकांचे त्यांनी फक्त आधार कार्डच्या आधारावर फसवणूक करून जन्म प्रमाणपत्र मिळवले होते, तेही रद्द करण्यात आले आहे। संभाजीनगर येथे एकंदर 47 लोकांवर त्यांनी फसवणुकीने प्रमाणपत्र मिळवलं म्हणून गुन्हा दाखल झाला आहे आणि 136 लोकांनी फक्त आधार कार्डच्या आधारावर येथे जन्म झाल्याचा कोणताही पुरावा नाही म्हणून त्यांचे पण जन्म प्रमाणपत्र रद्द केले आहे, त्यांच्यावरही गुन्हे नोंदवले जाणार। तुम्ही आज उपायुक्तांची भेट घेतली, काय चर्चा झाली? उपायुक्त पण होते, महसूल विभागाचे पण अधिकारी होते। एकंदर संभाजीनगर शहरात 1076 लोकांना जन्म प्रमाणपत्र देण्यात आले होते, त्यातना आतापर्यंत चौकशीच्या आधारावर जवळजवळ 200 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार। सिल्लोडचा तुम्ही मुद्दा म्हणला तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या तर अशा त्या जे लोक आहेत तिथले घुसखोर लोक आहेत त्यांनी देखील मतदान केलं आणि त्याचा समावेश आहे। आता हे एक वेगळ्याच प्रकारचा घोटाळा समोर आला, टप्प्याटप्प्याने एक एक कारवाई होत आहे। निवडणूक आयोगाची मी भेट घेतली आहे। महाराष्ट्रात एप्रिल नंतर SIR सुरू होणार आणि या सगळ्यांचे मतदार यादीतून नावं काढली जाणार। त्याचबरोबर आधार कार्ड प्राधिकरणानेही सांगितलंय की महाराष्ट्रात जे 2,24,000 ज्यांचे जन्म प्रमाणपत्र रद्द केले जात आहेत त्या सगळ्यांचे आधार कार्ड पण रद्द केले जाणार। सर, सेंटर मध्ये पण आपली सत्ता आहे आणि महाराष्ट्रामध्ये डबल इंजिनची सरकार आहे, यावेळी घुसखोरीचा मुद्दा का असं असताना? डबल इंजिनच्या सत्तेमुळे हे शक्य झालं, कारण की जन्म नोंद कायद्यात जो बदल आहे तो 2024 मध्ये आला। तहसीलदारला अधिकार दिले गेले आणि विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात महाराष्ट्रात हे मोठं षडयंत्र ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2024 मध्ये राबवण्यात आलं। 80% अर्ज त्या काळात आले आणि म्हणून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याबरोबर त्यांनी मला ही जबाबदारी दिली, अधिकार दिले। SIT ची रचना जानेवारी मध्ये झाली आणि वर्ष संपण्यापूर्वी 2,24,000 प्रमाणपत्र रद्द झाले। 1/1/2026 पासून आता मी बांगलादेशची भगाव अभियान सुरू करणार आहे। मोठ्या प्रमाणात जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट मध्ये बांगलादेशी वर्कर कामगार घुसलेले आहेत, ज्यांना पोलीस व्हेरिफिकेशन ज्यांचं घेण्यात आलेले नाहीये, फसव्या आधार कार्ड आहेत, ह्याच्या विरोधात जसा जन्म प्रमाणपत्र विरोधात मोहीम केली तर ती 2026 मध्ये संबंध महाराष्ट्रात फिरून बांगलादेशी मुक्त महाराष्ट्र करण्याचं आमचं स्वप्न आहे। सर, हे जो काही अपडेटेड आकडा आलेला आहे तो किती आहे? कारण राज्यभरामध्ये तुम्ही वारंवार अनेक वर्षांपासूनची तुमची लढाई आहे, अपडेटेड आकडा काय आता? मी जन्म प्रमाणपत्र तर तुम्हाला सांगितलं की 2,23,000 ते सगळे रद्द करण्यात आले। आता त्यांच्यावर सगळ्यांवर गुन्हा दाखल करणं अवघड होते, पण आतापर्यंत आजच्या क्षणापर्यंत 5,000 लोकांवर चार्जशीट मध्ये आरोपी करण्यात आले आणि पुढचे 5,000 महिन्याभरात होणार। बांगलादेशी संबंधातलं अभियान 1 जानेवारी पासून माझं सुरू होणार। हळूहळू त्याचा अध्ययन करून पहिलं आम्ही 14 महत्वाची शहरं महाराष्ट्रात आहे आणि मुंबई आणि पुणे आता 16 शहरात कॉन्सन्ट्रेट करणार। ओके।
रोज़ नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।